नमस्कार मित्रांनो, मी पवन रावराणे कोकणी कॉम्बो मराठी यूट्यूब चॅनल आपलं सर स्वागत करतो। मित्रांनो, आजचं व्हिडिओ सगळ्यात भारी होणार आहे, कारण की आता आपण जाणार आहोत आपली जी भात लावणी आहे तिकडे जाणार आहोत। तिथं आता आपण तरवा लावणार आहोत, म्हणजे जी लावणी प्रकार आहे तो आता आपण करणार आहोत। बऱ्याच जणांचा लावणी करून झाली आहे, तर आता आपण थोडंसं लेट आहोत, त्यामुळे आता आपण करूया लावणी। पाऊस येतो हो बघा, चला 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 भेटते तुमका। बघू शकतो आता आपण आपल्या कालव्याच्या इथे असं, म्हणजे हा जो कालवा आहे ना, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण दाखवला असणार। आणि मगाशी व्हिडिओ म्हणजे इंट्रोमध्ये मी असं बोललो होतो की भात लावणी, हो भात लावणी नाही, भात शेती बोलायचं होतं मला, मी चुकून भात लावणी बोललो, सॉरी। तर आता आपण लावणी करणार आहोत, तर कशा पद्धतीची लावणी आहे आणि कसं काय असतं सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे मी आता व्हिडिओमध्ये। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। एक आता सांगायची गरजच नाही, आता आपल्या सर्व व्हिडिओमध्ये बोलतोच मी, तर चालेल। आता आपण जाऊया आणि किती कोपरे लावले आहेत ते आपण बघून घेऊया। तर आता आपण मित्रांनो ना बघू शकता, इकडे आपली भात शेती आहे, मागच्या व्हिडिओत मी दाखवलं असणार। तर बघू शकता हे ना सर्व इथून डोंगरपट्टा चालू होतो हा वरपर्यंत, मग इथे सगळी आता आपली ही बारी म्हणतो आम्ही, म्हणजे इथे बारी म्हणतात, म्हणजे जे जंगल असतात ना तिथे बारी। आता मी लाकड तोडायला गेलो तर बारीत गेलो असं बोलतात। तर हा एक विषय झाला। त्यानंतर आपली जी शेती आहे ती डोंगराच्याच पायथ्याशी आहे, त्यामुळे थोडंसं नुकसान होतं, तर काय नाही, असू दे, काय विषय नाही। हां, तर त्यानंतर मग आता मित्रांनो आता आपण बघूया, बरीचशी आपली गावातील लोकांची म्हणा भात शेती झाली आहे। तर आता आम्ही थोडंसं लेट, म्हणजे आपण भात पण लेट पेरलं होतं, तुम्हाला माहिती असणार, त्या कारणामुळे आपला तरवा पण लेट उगला। आणि त्यानंतर आता आपण लावणी करणार आहोत। बऱ्याच जागेवरची आपली जी लावणी आहे ह्या साईडची पाठीमागची ती झाली आहे, आता इकडची राहिली आहे, तर ते आता आपण करून घेऊया। तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया आणि कितीसं लावायचं आहे ते सर्व गोष्टी बघूया। आणि बघू शकता इथे तरवा आहे, हा बघा। त्यानंतर पुढे आपल्याला थोडासा ओढा म्हणजे वाळा लागतो, दाखवतो त्याला तुम्हाला पुढे सर्व गोष्टी। इकडे बघू शकता इथे चालू आहे लावणी, बघा पप्पांनी ट्रॅक्टर धरला आहे, हे बघा। चला आता आपण पुढे जाऊन माहिती घेऊया थोडी। मित्रांनो, आता पप्पाने बघू शकता ट्रॅक्टर धरलेलो आहे बघा। तर आता सगळीकडेच ट्रॅक्टरचं प्रमाण वाढला, त्यामुळे सगळीकडे ट्रॅक्टरची शेती केली जाते, म्हणजे आधुनिक प्रकारची शेती केली जातात, त्यामुळे दगड तुम्हाला ट्रॅक्टरच बघू भेटतील। पण याच्यामध्ये असं विषय आहे की कोकणातली जी सगळी लोकं असतात बऱ्याच प्रमाणात, म्हणजे 80-85% लोकं असतात ती शेती करतात। प्रमुख व्यवसाय म्हणून शेती असा काय जणांचं, 80 ते 85% लोकांचं, बाकी यांचं काय एवढा नाही करत। आता थोडं तुम्ही ना सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा, आणि कशा पद्धतीमध्ये शेती केलेली आहे तुम्ही पुढे पण सांगताय। कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता आपण एन्जॉय करा, चला। मित्रांनो, या भात असा ना, तर अम्मानी आणि दुसरा म्हणजे
अमानी आणि वाडा कोलम अशा 2 प्रकारचे भात म्हणजे तरव इथे लावलं जाता या पूर्ण क्षेत्रामध्ये. आणि इथे मित्रांनो सांगायचं झालं ना तर इथे पाऊस बिऊस काय असा नाही लागला तरी ठीक आहे, कारण की पाणी आहे इथे. कारण की वरच्या साईडला असा एक वाळी जाते म्हणजे ओढा जातो, तिथून पाणी येतं 24 तास, काही विषय नाही. फक्त पाऊस पडला ना तर काय विषय होतो, जी जमीन नांगरलेली असते ती बसते पटकन. म्हणजे नांगरल्या म्हणजे चिखल केल्या लावायला पाहिजे तिथे, नाही तर असं म्हणजे 1-2 तास राहिलं तर मग पूर्ण बसणार ती जमीन, मग इथे तरवा लावायला कठीण होणार. त्यामुळे जेवढं ऊन आहे तेवढं चांगलं आहे, पाऊस नाही तेवढा चांगला आहे. चला ऊन पडता बघू शकता पहा. चला या मिश्र खत, ह्या वाला लाल वाला दिसता आता मिश्र खत, हा व्हाईट वाला दिसता आता युरिया खत. मिक्स करून मारूचा लागता. ओके मिक्स करून मारलेला आहे या खत हां शेतासाठी. चालेल लाव. इकडे मंडळी आमका कदम बाकी आणि कोणाची मम्मी आमका मदत करू केली असं आहे म्हणजे या शेतीसाठी. तर हे बघू शकता तिकडे लावतात ते मित्रांनो बघू शकतास. आणि या आमच्या इकडच्या शेताक ना आम्ही संबंधाचं शेत म्हणतो, कारण की आकडे आमचा ना संबंध यावा म्हणजे देव म्हणून असं विषय, त्यामुळे संबंधाचं शेत म्हणून इकडचा म्हटलं जाता. आणि इकडे आमची काजू बाग वगैरे या सगळ्या गोष्टी इकडेच असतात. हे बघू शकतात या साईडला. हे बघा इकडे पण असा वाळीच्या बरोबर बाजू म्हणजे मे महिन्यात ना इथून आपल्या जे मी व्हिडिओ केलेले आहे ना मिनी ब्लॉग वगैरे ते इथलेच होते सगळे. तर असं विषय असा. कसं वाटतं व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि आवडलं की नाही तर कमेंटमध्ये सांगा. पटपट कमेंट करत नाही त्यामुळे थोडंसं असं अगडं होतं, त्यामुळे कमेंट करत जावं सगळ्यांनी. ज्यांना पण मालवणी समजत नाही त्यांच्यासाठी पण मी मराठीमध्ये ब्लॉग करतो. मध्ये तुम्ही बघितलं असणार, जसे की आपला पोल टाकलेला होता ज्यामध्ये कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती, तिथे मी विचारलं होतं. तर बऱ्याच जणांचा मालवणी आणि दोन्ही भाषा म्हणून अशा प्रकारचा रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीचा आला, तर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. चला 2 hours later. काही ठिकाणी मित्रांनो अजून पण अशा पद्धतीची शेती केली जाते जे की पारंपरिक शेती मानली जाते, बैलजोडी. आणि ह्या साईडला रेडे आहेत बघू शकता, रेड्यांचा जोत आहे. आणि इकडे पारंपरिक पद्धतीचंच म्हणजेच बैलांचं आणि रेड्यांचं जोत बघू शकता. काही ठिकाणी अशा पद्धतीची अजूनही जतन केली जाते. बघा लावणी चालू आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला गवळदेव, जो की आपल्याची पूजा पण असते. मागच्या वेळी मी व्हिडिओ केला होता गवळदेवाचा, त्यानंतर त्याला व्ह्यू बऱ्याच जणांचा म्हणजे चांगला सपोर्ट आला, तर त्यांचे पण मनपूर्वक धन्यवाद. तर त्याच्याच वर आहे हा डोंगर बघू शकता, एक नंबर व्ह्यू. बघा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, ती नक्की बघा तुम्ही. मित्रांनो आता मी चाललो आहे घरी. आता तुम्ही व्हिडिओ बघितला असणार, कसा वाटतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडक्यात व्हिडिओ घ्यायला, कारण की तेवढासा वेळ नव्हता, कारण की बाकीचे थोडंसं शेतीचे आहेत ना म्हणजे कोपरे वगैरे लावायचे होते, त्यामुळे तेवढं थोडासाच केला व्हिडिओ. कसा वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.